हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज माझा बर्थडे आहे. सर्वात पहिल्यांदा मीच मला विश करते. आणि मला बघा डोळ्याला खूप पाणी येतंय कारण आज बर्थडे पार्टी द्यायची सर्वांना. तर पुलाव आणि कोशिंबीर वगैरे बनवणार आहोत आम्ही. तर ती तयारी चालू होती आणि मला कांदा थोडासा कापला की डोळ्याला पाणी येतं. तरी आमच्या मामीने मग लगेच घेतला, म्हणली नको मी कापते, राहू दे तू. तर हे बघा सगळ्या तयाऱ्या आमच्या एवढ्या झालेल्या आहेत बघा. तर इकडे मग पुलावची पण तयारी चालू आहे. तर कंटिन्यू करा मग पूर्ण ब्लॉग. पुलाव बनवत आहोत. काय झालं बाळा, थोडस बाहेर जा तू. अरे ते कांद्यामुळे नाही का डोळ्याची आग होईल. चल बाहेर पिलो, थोडस लेकराला घेऊन बाहेर जा बाळा. तुला खायचंय ना? नाही तर पुलाव नाही. पिलो दाजी तर आमचा नाही का असा बघतोय मला. म्हणलं कशी दिसायला सांग, मी बर्थडे दिवशी तर सांगतच नाही, अजून तोच पळायलाय बघा. तर 1.5 किलो तांदूळ घेतलेत आणि थोडीशी आता फटकून विचून घेते. बाकी सगळी तयारी झाली. तांदूळ शिजायला टाकणं आणि इकडे फोडणी देणं. चांगले माझ्या बर्थडे मध्ये नाही का खरंच नाटक आलाच हे. एक तर 8 दिवसाला पाऊस लागलेला होता, पण नेमका बर्थडे दिवशी पाऊस नव्हता. पण बघा आता एक पुलाव करतानाच गॅस संपला. आता आणली वाटतं टाकी त्यांनी द्यायची फोडणी. मस्त करायचा पुलाव. तर या माझ्या बर्थडे पार्टी निमित्त सर्वांनी पुलाव खायला. पुलाव, कोशिंबीर आणि ही कोशिंबीर केली बघा. आणि पापडी तळणार आहोत आम्ही. तर केक आणून ठेवलेला आहे. आली गाडी वाजली बघा, आवाज आला गाडीचा. हे मसाला टाकली. जवळ होता या मंडळी, या मस्तपैकी व्हेज पुलाव खायला या. तर या मग मित्रांनो सगळेजण मस्तपैकी व्हेज पुलाव खायला. तर आम्ही चालू केले बघा. आता लईच भूक लागली. सकाळी जेवण केले, आता 9:30 वाजलेत. आणि इथून पुढे आता आम्हाला बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचंय. तर हा बघा पुलाव हे लेकरांना असं केलंय. तर आता एकदा जेवण करतात मस्तपैकी. पोळला कोशिंबीर. कसं झालंय का पुलाव? मस्त. मी दोघीने मिळून केलाय. तिने सगळ्या फोडणीचं मी सगळं मदत करू लागली, पण मामीनच फोडणी वगैरे दिली आणि एकच नंबर झालाय मस्तपैकी छान. चला मग जेवण करतो, नंतर थोड्या वेळाने भेटते. हाय फ्रेंड्स, तर फायनली माझा हा लुक आहे आणि कसा वाटतोय नक्की सांगा. साडी ब्युटी ऑर्डर केली आहे. असं पाहिजे सुंदर, मला तर खूप आवडली. ते पण सांगा. श्लोक मी कशी दिसते रे? कशी दिसते? नवरी दिसते मला, नवरी. श्लोकची मम्मी नवरी. चला आता केक कट करूया. तर हा बघा केक आहे आणि आमची बर्थडेची तयारी झाली आहे. तर चला सेलिब्रेट करूया. इकडे बघा. चला तर ज्यावेळी आम्ही केक कट करत होतो त्यावेळेस बघा मुलांचा आनंद खूप छान होता. तर श्लोक खूप आनंदी होता. त्याच्या अगोदर खूप लगबग होती की केक कट करा, केक कट करा. आणि किती आनंदात टाळ्या वाजवतोय तो बघा, किती क्यूट दिसतोय. तर मुलांनीच खरंच शोभून दिसत होता बर्थडे. श्लोक ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आलेला होता केक खाण्याचा. हा बघा कसा केक खातोय श्लोक. त्याला खूप आवडतो केक. सेलिब्रेशन झालं. आता आम्ही आमच्या घरी निघालो. बाय श्लोक, चल बाय. बाय कविता मामी. झाला बर्थडे बिड्डे. घरी निघालेत मंडळी. श्लोक जाय तुला मामा घेते.